हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माझी पुरणपोळी. आणि थँक्यू एव्हरीवन, तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आम्हाला फर्स्ट ब्लॉगसाठी. आणि आता आम्ही सुरुवात करत आहोत सेकंड ब्लॉगची. तर आम्ही आलो आहे आता बेळगावला थोडं फंक्शन्स अटेंड करायसाठी. पण खूप इतकी घाई झाली ना, मी तुम्हाला काय सांगू. मला ना स्टार्टिंगचे प्री ब्लॉग्स घ्यायला टाईमच नाही मिळालं. आणि आम्ही तिथं पोचल्यानंतरला ओमकारचा तर दर नेहमीसारखं तो मला तिथं रुसवला. आणि असंच नवरा बायकोंमध्ये तर असं चालूच असतं रुसारुसी. आणि मग तो सतवत होता मला सारखं. का म्हटलं तर मी त्याला सांगत होते की मला रीलसाठी शॉट घ्यायचा आहे. पण हे थोडंच टाईमला राहतं ना गाईज. आणि आम्ही शेवटी रील्स तरी शूटच केला. आम्ही 2 क्लिप्स घेतले रील्सचे. आणि मी ते माझ्या पेजवरती नक्की अपलोड करेल. इंस्टाग्राम तुम्ही नक्की फॉलो करा तिथं. हे बघा, इथं छोटीशी झलक आहे आमच्या रील्सची. आणि छान झाले रील, तुम्ही जाऊन नक्की बघा. खूप सुंदर झाले रील. आणि असंच आमचं नवरा बायकोचं असते थोडं थोडं कुडबुड चालून. आणि इथं बघा मी किती खुश झाले. का म्हटलं तर फारच गरमी होती ना, मग मी लस्सी पिले. मी फार खुश झाले. आणि येताना माझा नवरा काहीतरी मला नॉलेज देत होता की इथं रस्ता असं असतंय तसं असतंय. मला समजेना, मला ॲक्शनवरनं तर असं वाटायला की हा JCB घेऊन मला तिथं खड्डा मार म्हणून सांगायला आहे. मला तर कायच कळेना, माझ्या डोक्याच्या वरनं झालं आहे सगळं. तुम्ही सांगा मी लोकेशनचं घेऊन काय करू. मला तर त्याच्या पाठीमागूनच जायचं आहे. मी नुसतं हो हो म्हणत चालले. हा ओरडत होता मला, लक्ष देऊन ऐक, कुठून कसं जायचं असतंय, काय करायचं असतंय. ते झाल्यानंतर आम्ही आलो आमच्या घरी आल्यानंतर सगळेजण रेस्ट मोडमध्ये होते. खरं आम्ही येऊन त्यांना उठवून आमचं थोडंसं नॉलेज ट्रान्सफर चालू होतं. हे बघा, ओमकार पण असं लोळत पडला आहे उन्हात. ऊन खूप होतं ना. मग आम्ही इथं थोडंसं आमचं स्पा चालू होतं. हे तुम्हाला कळेल की हे नक्की स्पा कशाचं आहे. हे ना ओमकारनं वॉटरमेलन कट केला होता. आणि ते फ्रीजमध्ये होतं ना, तर ते डोळ्यावरती ठेवल्यानंतर इतकं गार छान वाटत होतं. मी तुम्हाला काय सांगू. मी ना लगेच हर्षू आणि आईना सांगितलं की तुम्ही पण डोळ्यावरती ठेवून घ्या, छान वाटतंय छान वाटतंय. तुम्ही बघू शकता मी किती खुश पण आहे. एकदम मूड एकदम डल झालं होतं ना, पण ते ठेवल्यानंतर एकदम ताजं ताजं झालं मूड. आणि मी सांगितलं त्यांना पण. आता तुम्ही त्या लाईनमध्ये बघू शकता 1 2 3 4 सगळेजण डोळ्यावरती ठेवून बसले. उन्हाळा म्हणजे वॉटरमेलनचं सीझन. ओमकारनं छान कट करून आम्हाला सगळ्यांना सर्व केल्यानंतर आम्ही खाल्लो. तुम्ही बघू शकता किती प्रो आहे तो कटिंगमध्ये. एकदम फास्ट कट करून दिला. आणि कट केल्यानंतर तो पण खूप थकला होता ना, म्हणून मी म्हटले तुला पण 2 स्लाईस कट कर, तुझ्या डोळ्यावरती पण ठेवूया, तुझे पण डोळे थंडगार होऊ दे. मला सतवलं आहे फार. आता याला शांत बसत म्हणून सांगतो मी त्याला. आणि थोडीशी रेस्ट झाल्यानंतर आम्ही तयार होऊन निघालो भेटायला. आता बेळगावमध्ये आलो आहे म्हणजे गाईज आम्ही भेटायला तर जायलाच हवं ना आपल्या जवळच्या लोकांना. तर गाईज तुम्ही बघू शकता, मला इथं बघून इतकं छान वाटत आहे ना, सुटसुटीत निवांत थंडगार, ट्रॅफिकच नाही. मी आरशूला म्हटलं चल तू माझ्यासोबत, कारण काम तर चालूच असतंय ना, आपण थोडंसं ब्रेक तरी घेऊ शकतो. आणि जाता जाता मला शेती पण दिसली. आणि शेतात बघून तर आणि जरा छान वाटलं डोळ्याला, आणि जरा थंडपणा वाटलं. आणि आम्ही आलो आहे खादरवाडीला. ही बघा शिवाजी महाराजांची मूर्ती. इथं प्रत्येक गावात शिवाजी महाराजांची मूर्ती असतेच. आणि आता आम्ही चाललो आहे दीदीकडे बाळाला भेटायला फर्स्ट टाईम. आणि हे बघा गाव पण किती छान आहे. आणि पुरं ग्रीनरी पण आहे. फार एकदम निवांत आहे. तर आम्ही आलो बाळाला भेटायला. हे डमरू तर मला पण फार आवडलेलं. पण बघा ना, हे बाळ घेऊन गेलं आपल्या आईकडं आणि तिथं बसलं. मला तर दीच ना ते. मला त्याचे टॉईज बघून तर मला फार आवडले. मीच एक्सायटेड होते ॲक्च्युली ते टॉईज बघून. मग तिथं थोडेसे गप्पा गोष्टी झाल्यानंतर, जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आलो वापस आमच्या घरी आल्यानंतरला इथं पण थोडेसे गप्पा गोष्टी चालूच होते. म्हटलं हे आता आलो आहे घरी म्हणजे चालूच असणार. तर ओके गाईज, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. फॉलो करा माझी पुरणपोळी. बाय.